बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय श्रद्धात्रय विभाग योग या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 95 ओव्या झालेल्या आहेत, 3 भाग झालेले आहेत आणि 5वा श्लोक आपला चालू आहे. आज आपण भाग नंबर 4 पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे हे थोडक्यात लक्षात घेऊयात आणि आपण पुढे जाऊयात. तर हा जो श्रद्धात्रय विभाग योग आहे, श्रद्धात्रय, त्रय म्हणजे 3, श्रद्धात्रय 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितलेल्या आहेत. या अध्यायामध्ये 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितलेल्या आहेत, सत्व, रजो आणि तमो. या 3 प्रकारच्या या श्रद्धा ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ त्यांची स्तुती करतात, त्यांना गणपतीची उपमा देतात, त्यांची तुलना श्री शंकराबरोबर करतात आणि शंकरापेक्षाही आपण उजवे आहात असं म्हणतात. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना 3 प्रकारची श्रद्धा आहे हे सांगतात. पण हे सांगताना पाठीमागच्या म्हणजे अध्याय नंबर 16चा रेफरन्स घेतलेला आहे. अर्जुन म्हणतो की पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण सांगितलेलं आहे की मोक्षापर्यंत जायचं असेल, मोक्ष प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर श्रद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे 16व्या अध्यायाच्या शेवटी आपण तेच काढून आता परत वाचूयात म्हणजे लक्षात येईल आपल्याला. तर त्या अध्यायात हे सांगितलेलं आहे की तुम्ही भगवंताने उपदेश करताना 16व्या अध्यायात शेवटच्या 24व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की अर्जुनाला उपदेश करताना भगवंत म्हणतात की तुम्ही वेदाप्रमाणे वागायला हवं आणि शास्त्रानं सांगितलेल्या मार्गावर मार्गाक्रमण करायला हवं, तर आणि तरच तुला मोक्ष प्राप्तीचा मार्ग सापडेल, अन्यथा नाही. मग याचाच रेफरन्स घेऊन अर्जुन म्हणतो की तुमचं म्हणणं आहे की शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, वेदांचा अभ्यास केला पाहिजे, शास्त्रानं सांगितलेल्या मार्गावर मार्गाक्रमण केलं पाहिजे, हे सगळं ठीक आहे. पण आता अर्जुन काय करतो की अडचणी सांगतो. काय काय अडचणी सांगतो बघा, की ज्या देशात शास्त्राभ्यास करण्याची सोय आहे तीही जास्त प्राप्त होत नाही, तसेच अभ्यासाला लागणाऱ्या आयुष्याची ज्याला अनुकूलता नाही. म्हणजे अर्जुन काय म्हणतो की शास्त्राचा अभ्यास करण्याची सोय उपलब्ध नाही किंवा तेवढं आयुष्यही अनुकूल असं आयुष्य नाही किंवा गुरु उपलब्ध नाहीत किंवा असा अभ्यास करण्यासाठी जी सामग्री लागते ती सामग्री सुद्धा नाहीये. आणि हे सगळं जर असेल तर पाठीमागच्या पूर्वकर्मामुळे बुद्धी सहाय्य देत नाही, बुद्धी तेवढी नाहीये. मग हे सगळं एवढं असताना मग शास्त्राचा अभ्यास करायचा कसा, असं अर्जुन भगवंताच प्रश्न विचारतात. आणि दुसरा अजून एक प्रश्न विचारतो अर्जुन भगवंतास की समजा एखाद्या पुरुषाने जर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे
भूमिदान केलं, देवदेवतांचं पूजन केलं, आद्यशंकरांचं पूजन केलं, अग्निहोत्र केलं, श्रद्धेने सर्व कर्म केली, तर त्याला सत्व, रज किंवा तम यापैकी कोणती गती प्राप्त होते? आणि हे करत असतानाच ज्याने शास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जर त्याने हे सगळं दान धर्म पुण्य केलं तर त्याला सत्व, रज किंवा तम यापैकी कोणती गती प्राप्त होईल? आता याचं उत्तर सांगताना भगवंत फार खुबीनं, अगदी हुशारीनं पहिल्यांदा अर्जुनास श्रद्धेचे 3 प्रकार सांगतात. श्रद्धेचे 3 प्रकार सत्व, रजो आणि तमो. आता हे 3 प्रकार का आहेत बघा. श्रद्धा खर तर ही जसं पाणी हे रंगहीन आहे तशीच श्रद्धा ही कुठल्याही तत्वा कुठल्याही गुणानं युक्त अशी नाहीये. श्रद्धा ही प्लेन आहे, निर्मळ आहे. मग सत्व, रज आणि तमो कशी बनते? तर श्रद्धा जरी निर्मळ असली तरी शरीर मात्र मायेच्या आधारानं बनतं, मायेच्या साह्यानं बनतं, अनादि मायेच्या शक्तीनं बनतं. आणि अनादि मायाची शक्ती आहे ती 3 गुणांनी बनलेली आहे. ती 3 गुण कोणते? सत्व, रजो आणि तमो. त्यामुळं हे 3 प्रकारची श्रद्धा झाली. आता काय होतं बघा की ज्या वेळेस मनुष्य जन्मास येतो त्यावेळेस श्रद्धाही त्याच्याबरोबर येते, पण तो जर सत्वगुणी असेल, म्हणजे 3 गुण असतात प्रत्येकामध्ये, पण त्यातला जर सत्वगुण जर बलवान असेल तर सत्वगुणी श्रद्धा बनते, रजोगुण बलवान असेल तर रजोगुणी श्रद्धा बनते, आणि तमोगुण जर बलवान असेल तर तमोगुणी श्रद्धा बनते. आता काय होतं की तर तो जो प्राणी आहे, प्राणी तर स्वभावताच अनादि मायेच्या शक्तीने 3 गुणांचे बनलेले आहेत. त्यातही 2 गुण क्षीण होऊन तिसरा ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस त्या गुणांच्या अनुरोधाने जीवाची वृत्ती वाढते. जीवाची पहिल्यांदा वृत्ती वाढते आणि वृत्तीच्या अनुरोधाने मन म्हणजेच वासना धारण करतात आणि मनाप्रमाणे क्रिया घडतात. जसं मन असतं तशा क्रिया घडतात आणि मेल्यानंतर पुन्हा कर्माप्रमाणेच देह धारण करतात. तुमच्या कर्माप्रमाणेच तुम्हाला पुढचा जन्म मिळतो, पुढचा देह धारण करावा लागतो. म्हणून ज्या प्राण्यांच्या वाट्याला जी श्रद्धा आलेली असते ती गुणांच्या अनुरोधाने असते असे समज, असं भगवंत म्हणतात. जर सत्वगुणाची श्रद्धा असेल, सत्वगुणाच्या अनुरोधाने जी श्रद्धा असते ती मोक्ष फळापर्यंत घेऊन जाते. सत्वगुणाच्या अनुरोधाने जी श्रद्धा आलेली असते ती मोक्ष फळापर्यंत घेऊन जाते. आणि रजोगुणाची जी श्रद्धा असते ती कर्म करण्यास प्रवृत्त करते. आणि तमोगुणाची जी श्रद्धा असते ती वाटेल ते भोग भोगण्यास उद्युक्त करते आणि पातक घडवून आणते. आता ही जी श्रद्धा आहे ती उत्पन्न कशी होते? तर ती आपल्या पूर्व संस्कारानुसार उत्पन्न होते. म्हणजे कसं? तर पाणी हे जीवनदायी पाणी आहे. ते जर मिरचीच्या झाडाला दिलं तर तिखट होतं, उसाला दिलं तर गोड होतं. त्याचप्रमाणे श्रद्धेचं आहे. जसे तुमचे संस्कार तशी तुमची श्रद्धा बनते. आता या श्रद्धेची लक्षणं पण सांगितलेली आहेत. आपण सगळं पूर्वार्ध बघत आहोत बघा. अजून आपण आजचा भाग जो 4था भाग आहे तो चालू केलेला नाही आहे, कारण हे समजणं थोडं गरजेचं आहे. म्हणून परत सांगतो,
श्रद्धेचे तीन श्रद्धेची लक्षणं कोणती कोणती आहेत बघा. जे सात्विक असतात, जे सात्विक श्रद्धेने युक्त असे लोक असतात ते देवाचे पूजन करतात. जे राजस असतात ते यक्ष राक्षसांचे पूजन करतात आणि जे तामस असतात ते प्रेत भूतगण यांचे पूजन करतात. आता फक्त हे एवढ्यावरच थांबतं का? तर नाही. सत्वगुणाचे जे लोक असतात ते जे भगवंताची देवाची पूजा करतात ते देवलोकास प्राप्त होतात. आणि रजोगुणाने जे बनलेले आहेत ते राक्षस आणि पिशाचांना भजतात, म्हणजे त्यांची पूजा अर्चना करतात. पण जे तमोगुणी लोक आहेत, जे तमोगुणात्मक श्रद्धेने बनलेले आहेत ते प्रेत आणि भूतगण यांची पूजा करतात. ते अतिशय दयाहीन आणि कठोर असतात. असे लोक जीवांचा वध करून बळी देतात, देवाच्या समोर बळी देतात. अजून काय करतात की भूत प्रेत वगैरे देवतांची स्मशानात संध्याकाळी जाऊन पूजा करतात. पण जे सत्वगुणी जे लोक असतात, सात्विक बुद्धीचे जे लोक असतात ते सत्वगुणाचा चे आचरण करून ते वेदांचे अध्ययन करतात आणि आपल्या आचरणाने सर्व जगास पूज्य असतात. त्यांना सगळेजण पूज्य मानतात आणि त्याचं फळही त्यांना चांगलंच मिळतं. आणि जे तमोगुणी असतात त्यांना मात्र हे शास्त्र, हे वेद, हे पूजा अर्चा, हे यज्ञ हे काही आवडत नाही. त्यांना ते कानावर सुद्धा आलेलं आवडत नाही. कोणी जर मंत्रपठण करत असेल तर त्याची चेष्टा करतात, थट्टा करतात. ते कोणी पूजा अर्चा करत असेल, स्नान संध्या करत असेल तर त्याची थट्टा करतात आणि त्यांची चेष्टा मस्करी करतात. इथपर्यंत काल आपण आलेलो होतो. आज ओवी नंबर 95च्या पुढे भाग नंबर 4 मध्ये आपण पाहणार आहोत. ओवी नंबर 95. आपुलिया पुडलाचिया अंगी घालून कातिया रक्तमास प्रणितया भरभरो रिचवती जळत कुंडी लाविती चेंड्याच्या तोंडी नवसिया देती उंडी बाळकांची आग्रहाचिया उजरिया क्षुद्र देवतावरिया अन्य त्यागे सातारिया ठाकती ऐक आगा परपीडा बीज तमक्षेत्री सुहाडा पेरती मग पुडा तेची पिके बहु नाही आपलिया आणि नावे तेही धनंजया तरी होयतया समुद्री जैसे. तर हे लोक जे मंत्रपठन वगैरे करतात, जे सात्विक आचरण करतात, त्यांची चेष्टा मस्करी करतात. आपल्या पुढे आलेल्यांच्या अंगावर शस्त्राने प्रहार करून त्यांच्या रक्तामासानी यज्ञ पात्रे भरून टाकतात, त्यांना मारून टाकतात. हे प्रदीप्त अग्निकुंडात चेड्यांना आहुती देतात व त्यास नवस करून बालकांचे बळी देतात. अजूनही आपण हे ऐकतो. अजूनही दोन चार महिन्यानंतर आपल्याला ऐकायला येतं की कुठल्या तरी जंगलामध्ये लहान बाळाचा बळी दिलेला आहे वगैरे वगैरे. हे असेच हे तमोगुणी हे असे जे लोक असतात जे पिशाच्याची वगैरे पूजा करतात, भूताची पूजा करतात, आपण त्याला काळी जादू म्हणतो, ते हे लोक असतात. ते लोक बालकांची वगैरे सुद्धा बळी देतात, जिवंत बालकाला मारून टाकतात. क्षुद्र दैवतांपासून वरप्राप्ती करून घेण्याकरिता आग्रहाच्या आढ्यतेने 7 दिवस अन्न सेवन न करता
अनुष्ठान करतात. काहीतरी वर मागायचा, काहीतरी मला हे मिळू दे, ते मिळू दे असं वर मागायचं देवापुढं आणि ते पूर्ण करण्यासाठी आग्रही भूमिका घेतात आणि 7-7 दिवस अन्नाचा त्याग करतात. 7-7 दिवसाचा उपवास करतात आणि अघोरी अनुष्ठाने करतात. हे सुज्ञा अशा प्रकारे ते आपल्यास व दुसऱ्यास पीडा करण्याचे बीज तमोरूपी जमिनीत पेरतात. आता ही सगळी पीडाच आहे ना. एखाद्याचा बळी देणं म्हणजे त्याला पीडा आहे, त्रास देणं आहे आणि स्वतः उपाशी राहणं म्हणजे स्वतःला पण पीडा देणं आहे. पण त्याच्यात आणि त्या स्वतःमध्ये सुद्धा कोण आहे? भगवंताचा अंश आहे, भगवंत आहे. म्हणजे हा त्रास शेवटी कोणाला दिला जातो? भगवंताला दिला जातो. हे त्यांच्या लक्षात येत नाही. काहीतरी हवं असतं त्यांना म्हणून नवस बोललेला असतो आणि त्यासाठी हे सगळे अघोरी कृत्य ते करतात. अर्जुना, ज्या मनुष्यास स्वतः पोहता येत नाही तो नावेचा आश्रय न करता समुद्रात गेला असता त्याची जी स्थिती होते. आता पुढच्या ओळ पण ऐकूयात. का वैदा ते करी सळा सरू सांडी पाय खोळा तो रोगिया जेवी विवळा सवता न होय नाना पडीकराचे निसळे काढी आपलेचे डोळे ते वनवासा आंधळे जैसे ठाके तैसे तया असूया होये जे निंदुनी शास्त्रांची सोये सौंद धावता ती मोहे आडवी जे का कामो करवी ते करीती क्रोधू मारावी ते मारती किंबहुना माते पुरती दुःखाचा गुंडा. ज्या मनुष्यास स्वतः पोहता येत नाही तो नावेचा आश्रय न करता समुद्रात गेला असता त्याची जी स्थिती होते किंवा वैद्याचा द्वेष करून जो लाथेने काढा लवंडून देतो तो रोगी जसा व्यथेपासून मुक्त होत नाही अथवा जो डोळस मनुष्याचा कंटाळा करतो अशा प्रकारे आपलेच डोळे काढून टाकतो त्या आंधळ्या मनुष्याची जशी त्याच्या माझघरातही गती होते तशी त्या आसुरांची स्थिती होते. आता हे आसुर म्हणजे कोण? जे तमोगुणी आहेत त्यांना आसुर म्हटलेलं आहे कारण ते आसुरी प्रवृत्तीनं वागतात. तर त्यांची स्थिती कशी होते बघा. परत सांगतो काय उदाहरण दिलेलं आहे की समुद्र पोहायला गेला आणि बरोबर नाव सुद्धा घेतले नाही काय होईल? बुडून मरणार. दुसरं काय की आजार झालेला आहे आणि वैद्यानं काढा दिलेला आहे तर तो काढा पायानं लवंडून द्यायचा, मी घेत नाही म्हणायचा. मग त्याचा ते रोग कस काय बरा होईल? किंवा डोळस माणसाचा कंटाळा किंवा द्वेष करून स्वतःचे डोळे जर एखाद्याने काढून घेतले तर त्याला स्वतःच्या घरातच फिरायला अवघड होऊन बसतं. तशीच स्थिती या असुरांची होते कारण शास्त्रात सांगितलेल्या मार्गाची ते निंदा करतात. म्हणून शास्त्रात सांगितलेल्या मार्गाप्रमाणे वागायचं. त्यामुळे ते मोहरूपी अरण्यात सैरावैरा धावतात. त्यांच्या पाठीमाग मोह लागतो, मोहाच्या पाठीमाग हे लागतात आणि काय होतं कामाच्या अधीन होऊन त्याच्या अनुरोधाने आचरण करतात आणि क्रोधाच्या अधीन होऊन तो ज्याचा वध करण्यास लावील त्याचा वध करतात. एकदा जर क्रोधानं जर आपला ताबा घेतला, आपल्या शरीराचा जर ताबा जर घेतला तर नशा केलेल्या माणसापेक्षा वाईट अवस्था होते. नशा केलेला माणूस काय करतो? गटरात लोळतो, रस्त्यावर लोळतो, शिव्या देतो, उलट पालट बोलतो, एवढंच करतो. पण ज्याचा ताबा क्रोधानं घेतलेला आहे तो एखाद्याचा खून सुद्धा करू शकतो, गावाचे गाव जाळून टाकू शकतो, एखाद्या देशाविरुद्ध युद्ध पुकारू शकतो. त्याच्या क्रोधाचा बळी हजारो लोक होतात युद्धामध्ये वगैरे.
म्हणजे क्रोध किती वाईट आहे बघा. तर हे जे तामसी लोक असतात ते क्रोधाच्या अधीन होऊन तो ज्याचा वध करायला लावेल त्याचा वध करतात, किंबहुना मला दुःखाच्या दगडात पुरतात. मला म्हणजे भगवंताला स्वतःना, असं सांगितलेलं आहे. आता श्लोक नंबर 6 त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. आता या श्लोकामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये, आहार कुठला असावा, कोणता आहार निषिद्ध आहे, कोणता आहार सात्विक आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. बघा अजून किती मार्गदर्शन करायचं श्रीकृष्णांनी. हे मार्गदर्शन अर्जुनाच नाही तर आपल्याला सुद्धा आहे. म्हणजे फक्त हे ऐकायचं आणि त्याच्यावर आचरणच करायचं नाही असं नाही आहे. त्यातली प्रत्येक गोष्ट आचरणशील असायला हवं. आपण आचरणीय म्हणजे आचरणच करायला हवं अशा प्रत्येक गोष्टी येतात. तर आज या भागामध्ये आपल्याला आहार कोणता घ्यावा, काय खावं काय नाही खावं हे सुद्धा ऐकायला मिळणार आहे. आपण वाचन करूयात. आणि जे अविवेकी शरीरातील इंद्रिय समुदायाला आणि शरीराच्या अंतर्यामी असणाऱ्या मलाही त्रास देतात, ते आसुरी निष्ठेचे लोक आहेत असे तू समज. आता आपण त्यासाठी ओळ वाचूयात आणि पुढे जाऊयात. आपुला परावा देही दुःख देती जे जे काही, मज आत्मया ते तुलाही होय होय शिणू. पै वाचेचे निपालवे पापिया तया नातळावे, परी पडिले सांगावे त्याज्यवया. ते आपल्या व दुसऱ्यांच्या शरीरास जे जे दुःख देतात ते म्हणजे आसुर लोक, ते म्हणजे पापी लोक, ते म्हणजे तामसी श्रद्धेने युक्त असणारे लोक. ते आपल्या व दुसऱ्याच्या शरीरास दुःख देतात. त्यामुळे सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या मज आत्म्यालाच क्षीण होतो. सर्वांच्या आत्म्यात कोण आहे? भगवंत आहेत. कणाकणात देव, मनामनात देव, त्यांनाच क्षीण होतो. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये आत्मा आहे आणि आत्म्यामध्ये कोण आहे? भगवंत आहेत. हे पहा, अशा पाप्यांच्या वाचेच्या पदरानेही स्पर्श करू नये, त्यांचे नामग्रहणही करू नये, पण त्यांचा त्याग करण्याकरता त्यांची लक्षण सांगणे भाग पडले. भगवंत काय म्हणतात की त्यांना ओळखावं कसं हे लक्षण सांगण्याकरता मला त्यांचं नाव घेणं भाग पडलेलं. पण मी तुम्हाला सांगतो की असे जे पापी लोक असतात, असे जे आसुरी लोक असतात, असे जे तमोगुणी लोक असतात, त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. कारण ते स्वतःला त्रास देतात. कसं? उपाशी राहून 7-7 दिवस उपवास करतात आणि दुसरा त्रास कसं देतात? त्यांचा बळी घेऊन. आणि दोघातही मीच आहे. भगवंत म्हणतं की त्याच्या आत्म्यात पण मीच आहे आणि त्याच्या आत्म्यात ज्याचा बळी दिला त्यात पण मी आहे. अशा रीतीने हे मलाच त्रास देतात. त्यामुळे अशा लोकांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही असं सांगितलेलं आहे. प्रेत बाहिरे घालिजे का अंत्यजू संभाषणी त्याजिजे, हे असो हाते क्षडीजे कश्मला ते. येथे शुद्धीची आशा तो लेपून मनवे जैसा, तया ते सांडावया तैसा अनुवादू हा. तरी अर्जुना तू तया ते देखसी ते स्मर हो माते, जे अनप्रायश्चित येथे मानेल ना. म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पै ऐकी, जतन करावी निकी सर्वापरी. प्रेत घराबाहेर काढावे लागते किंवा अंत्यजाबरोबर संभाषण करू नये, तरी
दोन शब्द बोलून त्याला टाळावे लागते. फार काय, विष्ठाही हातानेच धुवून काढावी लागते. या ठिकाणी फक्त शुद्धीच्या निमित्ताने त्यांना स्पर्श केल्यामुळे त्या स्पर्शाचा जसा दोष मानता येत नाही, तसा या पापी लोकांचा त्याग करण्याकरता त्यांची लक्षणं सांगितली. भगवंत काय म्हणतात, या पापी लोक जे आहेत, हे जे तमोगुणी लोक आहेत, जे जे आसुरी लोक आहेत, त्यांची मला लक्षणं सांगायची नाही, त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं नाहीये, पण ते घ्यावं लागतं. कारण तुम्हाला कळणार कसं पापी कुणाला म्हणायचं, तमोगुणी कुणाला म्हणायचं, हे कळणार कसं? माझी इच्छा नसताना मी त्यांचं नाव घेत आहे. कसं? तर एखादा घरात कोण वारलं तर त्याचं प्रेत आपल्याला बाहेर काढावं लागतं. लहान मुलांना शी केली, शू केली, त्या हाताने ते काढावं लागते, त्याला स्पर्श करायला. ते त्यात जे आहे त्याला स्पर्शही करू नये अशा गोष्टी, पण त्याला करावं लागतं, इलाज नाहीये. तसंच हे जे पापी लोक आहेत त्यांची मी तुम्हाला लक्षणं सांगतो. खरं तर मला त्यांचं नावही घ्यायचं नाहीये, पण तुम्हाला समजावं यासाठी त्यांची लक्षणं मी तुम्हाला सांगतो. तर अर्जुना, त्यांना पाहिल्याबरोबर तू माझे स्मरण कर. असे जे पापी लोक आहेत ना, त्यांना तू पाहिल्याबरोबर तू माझे स्मरण कर असं सांगितलेलं आहे. कारण त्या पापक्षालनाला याशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही, प्रायश्चित्त काही उपयोगी पडणार नाही. म्हणून सात्विक श्रद्धा ही वरचेवर सर्व प्रकारे जतन करावी. काय सांगितलेलं आहे की असे पापी लोक त्यांचं नाव सुद्धा घेऊ नये आणि सात्विक श्रद्धा ही वरचेवर जतन करावी असं सांगितलेलं आहे. तरी धरावा तैसा संगू, जेणे पोखे सात्विक लागू, सत्ववृद्धीचा भागो, आहारो घेपे, एरवी तरी पाही, स्वभाव वृद्धीच्या ठाई, आहारा वाचुनी नाही, बळी हेतू, प्रत्यक्ष पाहे वाविरा, जो सावध घे मदिरा, तो होनी ठाके माजिरा, तयेची क्षणी, का जो साविया अन्नरसू सेवी, तो व्यापीजे वातक्ष्लेम स्वभावी, काय ज्वरू जालिया निववी, पायादिक, ना तरी अमृत जयापरी, घेतलिया मरणवारी, का आपुलिया ऐसे करी, जैसे विष. दुसरे, या योगाने सात्विक श्रद्धा वाढेल त्यांचाच संग करावा, आणि ज्या अन्नाच्या सेवनाने सात्विक बुद्धी वाढेल तोच आहार सेवन करावा. भगवंत अर्जुनास आता आहारापर्यंत उपदेश करत आहेत. पहिल्यांदा काय सांगतात की सात्विक श्रद्धेचे वरचेवर जतन करावे. दुसरं काय सांगितलं की सात्विक श्रद्धा वाढेल त्याचाच संग करावा, म्हणजे सात्विक लोकांच्यात राहावे. म्हणून आपण लहानपणापासून आपल्या मुलांना सांगतो, चांगल्या मुलात राहा, अभ्यासू मुलात राहा. जे भांडकुदळ मुलं आहेत वगैरे काय करतात त्यांच्यावर राहू नको. का? तर त्याला सात्विक श्रद्धा त्याला त्याची साथ मिळावी म्हणून ते आपण सांगत असतो. आणि आहार सुद्धा कसा, सात्विक आहार असावा असं सांगितलेलं आहे. बाकी असे पहा की स्वभाव वृद्धी होण्यास आहार वाचून दुसरे कोणतेही प्रबल साधन नाही. स्वभाव जर तुमचा सात्विक राहायचा असेल तर तुम्हाला सात्विक खाणंच खावं लागतं. तामसी खाणं खाऊन तुम्ही सात्विक राहू शकत नाही. जे पोटात जातं तेच ओठातून बाहेर येतं. म्हणून पोटात सात्विक घालायचं म्हणजे ओठातून सात्विक गोष्टी बाहेर येतात, मन सात्विक होतं,
संपूर्ण शरीर सात्विक होतं, आपल्या आजूबाजूचा ऑरा वातावरण सात्विक होतं, आपल्याबरोबर आपल्या घरातले सात्विक होतात. म्हणून सात्विक वागायचं, सात्विक विचार करायचे, सात्विक आहार सुद्धा घ्यायचा. वीरा अर्जुना, तू प्रत्यक्ष असे पहा की जो धडधडीत सावध असून मद्याचे सेवन करतो तो तत्क्षणीच उन्मत्त होऊन जातो, किंवा जो मनुष्य नेहमी अन्न खातो त्याला स्वभावताच वात व कफ यांची विकृती असते. ज्वर आला असता तो दुधाधिकांपासून कमी होईल का? एखादा चांगला मनुष्य आहे आणि त्याने जर मदिरा प्राशन केलं, ज्याला नशा येते असे जर पेय त्याने पिलं तर काय होईल? तो लगेच उन्मत्त होतो. अजून काय सांगितलेलं बघा, किंवा ज्याला वात आणि कफ आहे अशा माणसाचं जर दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ जर खाल्ले तर त्याचा हा आजार बरा होईल का? नाही होणार. अथवा ज्याप्रमाणे अमृताचे सेवन केले असता मरण टळते किंवा विषाचे सेवन केले असता मृत्यू प्राप्त होतो, त्याप्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे अमृताचे सेवन केले असता मृत्यू टळतो आणि विषाचं सेवन केलं असता मृत्यू लगेच येतो. आता त्याप्रमाणे काय होतं बघूया. देवी जैसा घेपे आहारू, धातू तैसाची होय आकारू, आणि धातू ऐसा अंतरू भाव पोखे. त्याप्रमाणे जसे अन्न भक्षण करावे तशी धातू उत्पन्न होतो, तशी धातू उत्पन्न होते आणि धातूप्रमाणे अंतर्भाव उत्पन्न होतो. जसं खातो तसा धातू उत्पन्न होतो, जसा धातू उत्पन्न होतो तसा अंतर्भाव उत्पन्न होतो. जैसे भांडी या चेनी तापे, आतुले उदकही तापे, तैसी धातू वशे आटोपे चित्तवृत्ती. जसे भांडे तापवल्यावर आतले पाणीही तापते, तशी धातूच्या अनुरोधाने चित्तवृत्ती होते. धातू म्हणजे लोखंड, पितळ वगैरे त्या अर्थानं नाहीये. आपण जसं खातो तसं आपल्यामध्ये धातू म्हणजे एक प्रकारचं त्याला काय म्हणतात, तशा प्रकारची शक्ती तयार होते शरीरामध्ये. जसं अन्न खाणार तशी शक्ती तयार होते. म्हणून सात्विक अन्नाचे सेवन केले असता सात्विक भावच उत्पन्न होतो आणि राजस व तामस या भावांची उत्पत्ती त्यांच्या त्यांच्या रसांपासून होते. म्हणून सात्विक अन्न खायचं. सात्विक अन्नानं सात्विक भावच उत्पन्न होतात. रागाराग होत नाही, चिडचिड होत नाही, एखाद्याचा नाश करावा असे विचार येत नाही, चाडी चुगली करत नाही आपण, एखाद्याला संपवावं, एखाद्याचा नाश व्हावा, एखाद्याचं वाईट आपण चित्तावं असे मनात विचार येत नाहीत. त्यामुळे सात्विक आहार घ्यायचा. आणि राजस व तामस या भावांची उत्पत्ती त्यांच्या त्यांच्या रसांपासून होते. तेव्हा सात्विक आहार कोणता व राजस व तामस यांचे आहार कोणते हे मी तुला सांगतो, तर त्याचे तू आदराने श्रवण कर. भगवंत काय म्हणतात आता मी तुला सांगतो की राजस आहार कोणता, तामसी आहार कोणता आणि सात्विक आहार कोणता हे मी तुला सांगतो. त्याचं तू श्रवण कर म्हणजे ऐक. आता हे कोणते आहार आहेत? सात्विक आहार कोणता, आपण कोणतं खायला हवं, कोणतं अन्न खायला हवं, कोणतं टाळायला हवं, हे सर्व आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या भागात बघणार आहोत. आजच्या भागात आपण काय पाहिलं बघा. आजच्या भागामध्ये आपण हे पाहिलं की जे तामस लोक आहेत
जे तामसी लोक आहेत ते काय करतात की त्यांनी कुठलं नवस वगैरे बोललेलं असतं ते नवस फेडण्यासाठी अगदी बालकांचा सुद्धा बळी देतात आणि स्वतः सुद्धा 7-7 दिवस उपाशी राहून अनुष्ठान करतात. मग स्वतः उपाशी राहिले की त्याच्यातला जो आत्मा आहे तो तिष्ठतो, त्रासून जातो. आत्मा कोण आहे तर आत्म्यात अंश भगवंताचा आहे. ज्याचा बळी घेतला त्यात कोण आहे? त्यात सुद्धा भगवंतच आहेत. अशा प्रकारे हे भगवंतालाच त्रास देतात. आणि पुढे काय सांगितलेलं आहे की आहार कोणता घ्यावा? कोणता आहार चांगला? सात्विक आहार, तामस आहार हे सांगितलेलं आहे. आणि सात्विक आहारापासून सात्विक भावच उत्पन्न होतात आणि राजस आणि तामसी आहारापासून तसेच भाव तयार होतात. तर आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. आपल्यामध्ये सात्विक गुण, सात्विक विचार, सात्विक श्रद्धा यावी अशी भगवंताकडे प्रार्थना करायची आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे तो मनातल्या मनात म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.